मित्रांनो, वनसेवक आणि वनरक्षक या दोन पदांची वेगवेगळी जाहिरात लवकरच आलेली तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर वनरक्षक भरतीबद्दल सर्व मुलांना जवळपास माहीतच आहे. परंतु जे हे नवीन पद तयार केले जात आहे वनसेवक नावाचे, याच्याबद्दल डिटेल्समध्ये मुलांचे जे प्रश्न आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जो पहिला प्रश्न असणार आहे, ही जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे, आणि दुसरा सर्वात इम्पॉर्टंट महत्त्वाचा पॉईंट आहे, ज्यांनी GR काढला होता त्याच्यामध्ये म्हटले होते की फक्त 12वी पास विद्यार्थ्यांपर्यंतच हा फॉर्म भरता येणार आहे. ज्यांनी ग्रॅज्युएशन पदवी कंप्लीट केलेली आहे, म्हणजेच जे उच्च शिक्षित आहेत त्यांना हा फॉर्म भरता येणार नाही, असे त्यांनी म्हटलेले आहे जाहिरातमध्ये. याच्याबद्दल देखील आपण पुढे चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर जो दुसरा पॉईंट आहे, हे जे पद असणार आहे सरकारी असणार आहे की कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ही भरती केली जाणार आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी ग्राउंड कसे असणार आहे, लेखी परीक्षा कसे असणार आहे, आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे वयाची अट याच्यामध्ये काय असणार आहे. नेक्स्ट पॉईंट म्हणजे महिला आणि पुरुष अप्लाय करू शकत आहात की नाही, तर फक्त पुरुष अप्लाय करू शकत आहात की फक्त महिला देखील अप्लाय करू शकतील. नेक्स्ट पॉईंट आहे उंची किती पाहिजे, छाती किती पाहिजे, वजन किती पाहिजे, हे देखील डिटेल्समध्ये महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे असणार आहे का डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, वनरक्षक आणि वनसेवक भरतीचा स्पेशल जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या. लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता जो स्पेशल GR आलेला आहे, एक पहिल्यांदा मे महिन्यामध्ये GR आलेला होता आणि आता 5 डिसेंबरला एक GR आलेला आहे. दोनही GRमध्ये डिटेल्समध्ये काय फरक आहे आणि या प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत. त्यासाठी ही जाहिरात येण्यासाठी आपण प्रयत्न देखील करणार आहोत. त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी जो GR आलेला आहे तो ओपन केलेला आहे. 5/12/2024 म्हणजे 5 डिसेंबरला हा त्यांनी GR काढलेला आहे. आणि वनसेवक या पदाची पदभरती करण्यासाठी लवकरच या प्रशासकीय स्तरावरती या हालचाली चालू आहेत. त्यासाठी ही जाहिरात कधी येईल डिटेल्समध्ये आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं, ज्या मुलांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो, जे पूर्वी वनमजूर होते, वनरक्षकच्या अंडर काम करणारे जे वनमजूर होते, त्याची पदभरती कशी केली जात होती, तर कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्याची पदभरती केली जात होती. जे वनपाल होते आणि वनरक्षक होते तेच या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आपल्या ओळखीच्या लोकांना घेऊन वनमजूर अशा प्रकारची नोकरी देत होते, एकदम कॉन्ट्रॅक्ट बेसवरती. हा महत्त्वाचा पॉईंट होता. आता जे पूर्वीचे वनमजूर होते त्याचंच रूपांतर वनसेवक या पदाअंतर्गत केले जात आहे आणि ते गव्हर्नमेंटमध्ये करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. हा एक प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे, वन विभागाने प्रस्ताव मांडलेला आहे. याला जर या पदभरतीला मंजुरी भेटली तर ही जाहिरात येणार आहे. तर या ठिकाणी त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. तर नागपूर आपले जे मुख्यालय आहे वन विभागाचं, तेथून हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे. तिथे या ठिकाणी स्पष्ट त्यांनी विषय दिलेला आहे, बघू शकता. वन व्यवस्थापनेमध्ये वनमजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग वाढवण्यासाठी ही पदभरती करण्यासाठी ही मागणी केलेली आहे. जागांचा प्रस्ताव यांनी मांडलेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता, प्रस्तुत प्रकरणीय क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त आकडेवारीचे आधारे वन विभागात बघू शकता 12,991 वनसेवकांची पदे निर्माण करण्याबाबत प्रस्ताव संदर्भीय पत्रान्वये शासनास सादर करण्यात आला होता. बघू शकता, सदर प्रस्तावाचे परिशिष्ट 3 मध्ये वन विभागनिहाय पदांचा तपशील नमूद केला आहे, यांनी असं म्हटलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो आधीच मी तुम्हाला सांगून देतो. तर बघू शकता, ठीक आहे, इथं बोल्ड करून त्यांनी एक पॉईंट दिलेला आहे. वन परिक्षेत्र कार्यालयात बाह्य यंत्रणेद्वारे शक्य असणाऱ्या कामाचे स्वरूप व त्याकरिता आवश्यक मनुष्यबळ. आता या ठिकाणी बाह्य यंत्रणेद्वारे म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे ही कॉन्ट्रॅक्ट बेस पद्धत या ठिकाणी असू शकतो. परंतु इथे डायरेक्टली मी तुम्हाला कन्फर्म सांगू शकत नाही, ते नंतर तुम्हाला समजेल. आता वनसेवकासोबतच त्याच्यामध्ये वेगवेगळी पदे असणार आहेत. तर बघू शकता, बाह्य यंत्रणेद्वारे या ठिकाणी भराव्याच्या मनुष्यबळाचे काम बघू शकता. मल्टीटास्किंग म्हणजे जे MTS स्वरूपाचे असणार आहे हे काम. त्याच्यामध्ये शिपाई, मदतनीस, सफाईगार, प्रिंटर, ऑपरेटर, रखवालदार, रक्षक अशा प्रकारची ही पदे असणार आहेत. ती कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असू शकतात. आणि वनसेवक म्हणजे जे पूर्वीचे वनमजूर होते ते सरकारी कायमस्वरूपी पद असू शकते. हे पुढील या ठिकाणी माहिती आल्याच्या नंतरच समजेल. याच्याबद्दल कन्फर्म माहिती तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही. ही या ठिकाणी फक्त जागांची माहिती मागवलेली आहे, हे देखील सांगितलेले आहे. या ठिकाणी नेक्स्ट पॉईंट त्यांनी म्हटलेला आहे की बघू शकता, वन विभागाअंतर्गत क्षेत्रीय कामांसाठी म्हणजे फील्ड वर्क नियमित आवश्यक मनुष्यबळ खालील कामांसाठी बघू शकता क्षेत्रनिहाय बघू शकता रेंज वाईज किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे असे त्यांनी म्हटलेले आहे. तर बघू शकता, वनवे विझवणे, लाकूड तोड,
लाकूड फाटा जमवणे इत्यादी कामांसाठी हे वनमजूर तुम्हाला मागवलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी वनमजुरांची आवश्यकता आहे असे त्यांनी अहवालामध्ये म्हटलेले आहे. आता जो मुलांचा जो पहिला प्रश्न आहे ही जाहिरात कधी येईल? आता या ठिकाणी या प्रशासकीय स्तरावरती मंत्रालयामध्ये याच्याबद्दल या जाहिराती पदभरतीबद्दल मान्यता देण्यासाठी प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे. जर या प्रस्तावाला मंजुरी भेटली या पदभरतीसाठी तर ही जाहिरात जानेवारीच्या एंडिंगमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये आलेली बघायला भेटेल. आता मुलांची जो दुसरा प्रश्न आहे की याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय राहील? तर याची शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास राहील, कारण गट ड चं हे पद असणार आहे. आणि सर्वांना महत्त्वाचा पॉईंट सांगतो, जे पूर्वीचे वनमजूर होते कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये होते आणि जे वनरक्षक आता पदभरती झाली ती या ठिकाणी वनरक्षक गट क चं पद आहे आणि हे गट ड चं पद निर्माण करण्याचं या ठिकाणी हा प्रयत्न चालू आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि गट ड ची जेवढे पण भरती असतात ते 10वी पासवरती असतात, हे तुम्हाला सर्वांना माहीत असणार आहे. आता दुसरा पॉईंट म्हणजे याच्यामध्ये जी जाहिरात कधी येईल तुम्हाला सांगितले, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीमध्ये ही जाहिरात आलेली बघायला भेटेल. आणि याच्यासाठी प्रयत्न करणे देखील गरजेचे आहे, त्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या. आता जो मुलांचा दुसरा प्रश्न याच्यामध्ये असणार आहे की आता जाहिरातीमध्ये म्हटलेलं आहे की त्यांनी फक्त 10वी आणि जे 12वी पास विद्यार्थी आहेत तेच अप्लाय करू शकत आहात. उच्च शिक्षित याच्यामध्ये अपात्र ठरतील, म्हणजे ज्यांनी पदवी कंप्लीट केलेली आहे, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेले आहे ते अपात्र ठरतील असे त्यांनी JR मध्ये म्हटलेले आहे. आणि त्यांनी दुसरा पॉईंटमध्ये असे म्हटलेले आहे की जे कमी शिकलेले उमेदवार आहेत त्यांना नोकरीचं या ठिकाणी संधी निर्माण व्हावी यासाठी, म्हणजे कॉम्पिटिशन कमी व्हावं यासाठी त्यांनी असं म्हटलेलं आहे. परंतु याच्यामध्ये 100% बदल केला जाईल, कारण बदल झाले नाही तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलने होतील. कारण या ठिकाणी मुलांचा एकच प्रश्न येतो की आम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे, आम्हाला याच्यामध्ये संधी भेटणार नाही, याच्यामध्ये बदल करायलाच हवा आणि तो बदल 100% शासनाला करावाच लागणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे की याच्यामध्ये उंची आणि वयाची अट कशा प्रकारे राहील? उंचीची अट याच्यामध्ये असणार नाही शक्यतो, कारण गट ड चं पद आहे आणि वनरक्षकांना 163 ही उंचीची अट आहे. परंतु वनमजुरांना म्हणजेच वनसेवकांना याच्यामध्ये उंचीची अट असणार नाही कोणत्या कॅटेगरीला, असे माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यानंतर जाहिरात आल्याच्या नंतर आणि JR प्रसिद्ध झाल्याच्या नंतर या गोष्टी स्पष्ट होणारच आहेत. आता जो महत्त्वाचा जो पॉईंट आहे आता वयाच्या अटीबद्दल, आता वयाची जी अट आहे 18 ते 38 असू शकते, कारण गट ड चं पद असणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये उंचीची सूट दिलेली बघायला भेटते गट ड च्या पदामध्ये. तर याच्यामध्ये 18 ते 38 वर्षापर्यंतचे उमेदवार अप्लाय करू शकत आहात. त्याच्यामध्ये माजी सैनिक, वनमजूर जे आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सूट भेटेल. जे आधी वनमजूर आहेत किंवा अंशकालीन मजूर आहेत त्यांना देखील सूट भेटेल. आता एक महत्त्वाचा याच्यामध्ये एक पॉईंट आहे की जे पूर्वी वनमजूर आहेत त्यांना डायरेक्टली परमनंट करण्याची देखील शक्यता याच्यामध्ये नाकारता येत नाही, हे जाहिरात आल्यावरती स्पष्ट होणार आहे. आता जो दुसरे प्रश्न जर आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. आता याच्यामध्ये जर विचार केला तर मुलांचा एक प्रश्न असा राहील की याच्यामध्ये ग्राउंड कशा प्रकारचे असू शकते आणि लेखी परीक्षा कशा प्रकारची असू शकते? तर सेम वनरक्षक, फक्त जी पातळी आहे, अवघड पातळी, सोपी पातळी, जी परीक्षेची पातळी आहे ती कमी होऊ शकते. आता याच्यामध्ये 2 पॉईंट मी तुम्हाला सांगेल, 1 मिनिट बघू शकता, 2 पॉईंट सांगेल. हा 1 पॉईंट इथे आणि हा 2 पॉईंट इथे मी लिहितो. तर जो पहिला पॉईंट आहे, जी लेखी परीक्षा आहे, जो अभ्यासक्रम राहील सेम वनरक्षक भरतीसारखा असलेला बघायला भेटेल. फक्त काठिण्य पातळी थोडी सोप्या लेवलची तुम्हाला, वनरक्षकपेक्षा सोप्या लेवलची पातळी तुम्हाला बघायला भेटेल. आणि याच्यामध्ये दुसरा पॉईंट असा देखील असू शकतो की याच्यामध्ये लेखी परीक्षा न घेता वनमजुरांना मोठ्या प्रमाणामध्ये काम असते. वृक्षतोड असते, ते वृक्षतोड थांबवणे, प्लस या ठिकाणी वृक्षारोपण करणे आणि त्याच्यानंतर वनवे विझवणे याच्यासाठी काम असते वनमजुरांना. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये धावपळ करावी लागत असते. तर लेखी परीक्षा न घेता फक्त ग्राउंडवरती देखील सिलेक्शन होऊ शकतं. 5 किलोमीटरचे ग्राउंड राहील वनरक्षक पदासारखे आणि 5 किलोमीटर मारण्यासाठी 17 मिनिटाचा आउट ऑफ टायमिंग तुम्हाला मारणे गरजेचे असू शकते. त्यासाठी आत्ताच विद्यार्थ्यांनी ग्राउंडला सुरुवात करायची आहे, मैदानी चाचणीला सुरुवात करून द्यायची आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता पुढेच जाहिरात आल्याच्या नंतरच तुम्हाला ते समजेल की ही पदभरतीमध्ये पेपर होणार आहेत की नाही किंवा फक्त ग्राउंड होणार आहे, हे तुम्हाला नंतरच समजणार आहे. हे जाहिरात येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी आपला जो वनरक्षक आणि वनसेवक भरतीचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्यायचा आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे.
अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तोपर्यंत धन्यवाद.